दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. ती बातमी जेजुरीची आहे. जेजुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल. बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय. उमेदवारांच्या हस्तक्षेपानंतर मतदान करू दिल्याची माहिती आहे. भाजप उमेदवार बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. निलेश जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निलेश, भाजपच्या उमेदवारावरती बोगस मतदान करण्याचा आरोप आहे. मयंक सर, जेजुरी नगर परिषद हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. जेजुरी नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी मीना कुदळे नावाची महिला मतदान करण्यासाठी गेली असता निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नावाने आधीच या अगोदरच मतदान केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यावेळेस ती महिला मतदान केंद्रातून बाहेर आली. सर्व पक्ष त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, भाजपाचे उमेदवार होते. तीनही उमेदवारांची भेट घेतली. तीनही उमेदवार एकत्रित जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आणि त्यानंतर त्या महिलेला मतदान करून दिलेले आहे. त्यावेळेस त्या निवडणूक निर्णय अधिकारी होते, त्यांनी सांगितलेलं आहे की नावामध्ये आमची गतलत झाली होती आणि म्हणून कुठेतरी हा प्रकार घडला होता. हा गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे अशी माहिती इकडे निवडणूक अधिकारी देत होते. तर भाजपाचे जे उमेदवार होते त्यांनी सांगितलं होतं की हा बोगस मतदान असल्याचा प्रकार आहे. तर काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी सांगितलं होतं की झालेल्या प्रकाराची चौकशी करणं गरजेचं आहे. माहिती धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. बोगस मतदान करत असल्याचा आरोप या ठिकाणी केला गेला. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची काही चूक झाली अशी देखील प्राथमिक माहिती मिळते. जेजुरी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याची चर्चा.